नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतोय। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची भरती या ठिकाणी जाहीर झाली होती आणि त्यानंतर आता या ठिकाणी परीक्षा कशा पद्धतीने असणार आहे, त्याचं स्वरूप, प्रश्नांचं स्वरूप कसं असेल, किती मार्कला किती प्रश्न असतील, ह्याचं सर्व स्वरूप त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्यांच्या वेबसाईटवरती। ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी या प्लॅटफॉर्मवरून आपल्यापर्यंत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, ज्या आपल्या सहकाऱ्यांनी किंवा तुम्ही जर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा फॉर्म जर भरलेला असेल तर व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि अभ्यास देखील त्याप्रमाणे करा। तुमचं नियोजन, तुमचा प्लॅन देखील तसा असायला पाहिजे। तत्पूर्वी आमच्या इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आहे आणि त्यामध्ये थेट सरळ सेवन या ठिकाणी सहाय्यक आयुक्त पद हे पद भरायचं आहे। बघा, सहाय्यक आयुक्त पदाकरता मग ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी आपण या ठिकाणी या प्लॅटफॉर्मवर देत आहोत। बघा, टेक्निकल, नॉन टेक्निकल अशा दोन प्रकारच्या बॅच आहेत। टेक्निकलची बॅच आहे 2499 रुपयाला। किती? 2499 रुपयाला। विद्यार्थी मित्रांनो, हजारो विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ऍडमिशन घेतलेलं आहे, तुम्ही देखील घ्या। बघा, ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, त्यामध्ये ऍक्ट, नियमावली, योजना ह्या सर्व गोष्टी शिकवल्या जातील। आता या बॅच बद्दल तुम्हाला सर्व माहिती घेण्यासाठी 922601 6161 या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आणि संपूर्ण माहिती घ्यायची आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका संदर्भात या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ द टेस्ट, बघा हे या ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवरती जाहीर केलेलं आहे। परीक्षा मला वाटतं आयबीपीएस कंडक्ट करणार आहे। मग हे आयबीपीएसचं जे काही स्ट्रक्चर असणार आहे, परीक्षा स्वरूप कशा पद्धतीने असेल ते या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे, तर ते आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत। तर यामध्ये बघा, तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर पहिल्यांदा मी तुम्हाला जे काही स्ट्रक्चर दिसतंय, तुम्हाला हे स्ट्रक्चर ज्या पोस्टसाठी आहे त्या पोस्ट तुम्हाला अगोदर सांगतो। त्यामध्ये बघा, ज्युनियर इंजिनियर सिव्हिल असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर, सिव्हिल इंजिनियर असिस्टंट अनऑथराइज्ड कंस्ट्रक्शन अँड इन्स्पेक्टर इन्क्रोचमेंट, सॅनिटरी इन्स्पेक्टर, लाईव्ह स्टॉक सुपरवायझर, गार्डन असिस्टंट, त्यालाच आपण ऍग्रिकल्चर असिस्टंट देखील त्यांनी म्हटलेलं आहे, आणि ट्रेसर अँड कॅशियर अशा ज्या पोस्ट आहेत त्या पोस्ट साठी जो सिलेबस आहे तो सिलेबस आणि मार्क, क्वेश्चन किती मार्कला किती क्वेश्चन आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत। बघा, मराठी लँग्वेज साठी 15 क्वेश्चन येतील, 30 मार्कला विचारले जातील। इंग्लिश साठी 15 क्वेश्चन 30 मार्कला, जनरल नॉलेज 15 क्वेश्चन 30 मार्कला, इंटेलिजंट टेस्ट म्हणजे त्यामध्ये मॅथ, रिजनिंग वगैरे त्या गोष्टी येतात, तर त्यामध्ये 15 क्वेश्चन 30 मार्कला, आणि सब्जेक्ट नॉलेज म्हणजे तुम्ही समजा सिव्हिल इंजिनियरचा फॉर्म भरलेला असेल तर त्याकरता सिव्हिलचं सब्जेक्ट नॉलेज असेल। त्यानंतर गार्डन असिस्टंट किंवा ऍग्रिकल्चर असिस्टंट यासाठी जर फॉर्म भरलेला असेल तर सब्जेक्ट नॉलेज हे ऍग्रिकल्चरला असणार आहे। उदाहरणार्थ सांगितलं तर त्याकरता 40 क्वेश्चन 80 मार्कला, असे 100 क्वेश्चन 200 मार्कसाठी विचारले जातील। आता यामध्ये परीक्षा ही मराठी आणि इंग्लिश अशा पद्धतीने होईल, आणि त्यामध्ये ही जी काही बिलिंग्वल इंग्लिश आणि मराठीमध्ये होणार आहे, आणि सब्जेक्ट नॉलेजची जी काही टेस्ट आहे ती फक्त आणि फक्त इंग्लिश नॉलेज मध्ये होईल, याची सर्वांनी नोंद घ्यायची। आणि 2 तासाचा वेळ असणार आहे तुम्हाला। किती? 200 मार्कचा पेपर आहे, तर 2 तासाचा 120 मिनिट तुम्हाला वेळ या ठिकाणी असणार आहे। 120 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे आहेत। आता ह्या वरच्या पोस्टसाठी झाला, आता दुसरी जी पोस्ट आहे त्याकरता तुम्हाला सांगेल। बघा, त्याकरता अग्निशमन अधिकारी आणि चालक ऑपरेटर, अग्निशमन कर्मचारी, आपण कसं म्हणतोय की डेप्युटी फायर ऑफिसर अँड ड्रायव्हर ऑपरेटर आणि फायरमन या पदांसाठी मराठीचे 5 क्वेश्चन 10 मार्कला, इंग्लिशचे 5 क्वेश्चन 10 मार्कला, जनरल नॉलेज 10 क्वेश्चन 20 मार्कला, इंटेलिजंट टेस्ट 10 क्वेश्चन 20 मार्कला, आणि सब्जेक्ट नॉलेज 20 क्वेश्चन 40 मार्कला, अशी 50 क्वेश्चनची परीक्षा तुमची होईल। 100 मार्कसाठी वेळ असेल 1 तास म्हणजे 40 मिनिट। तर अशा पद्धतीने तुमची ही असणार आहे, आणि यामध्ये तुम्हाला 5 ऑप्शन असतील प्रश्न, आणि त्या प्रश्नाला 5 ऑप्शन असतील, त्यापैकी तुम्हाला अचूक पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे। यामध्ये सगळ्यात महत्वाचं
इंटेलिजंट टेस्ट जी आहे ती 15 प्रश्नाच्या टेस्ट विभागणी, ज्यामध्ये रिजनिंग साठी 10 प्रश्न आणि क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड साठी 5 प्रश्न तुम्हाला असणार आहेत. त्यानंतर बाकी जे फायरमॅन, डेप्युटी फायर ऑफिसर, ड्रायव्हर, ऑपरेटर यांच्यासाठी काय असणार आहे बघा, 10 प्रश्नांचा या ठिकाणी तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी, तर्कशास्त्र वगैरे हे जे आहे ते तुम्हाला विचारलं जाणार आहे. हे तुम्हाला सांगितलं. अशा पद्धतीने हे परीक्षेचं स्वरूप तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जी काय परीक्षा असेल त्यामध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला ह्या गोष्टी दिसतील. तर बघा, तुम्हाला त्यानुसार तुमचं प्लॅनिंग करायचं आहे आणि परीक्षेला सामोरं जायचंय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की समजा मराठीचं क्वेश्चन सुरू झाल्यानंतर त्यांचा जो टाइम दिलाय तो 30 मार्कला, 15 क्वेश्चन 30 मार्कला सोडवायचे आहेत. तर याकरता हे बिलुंगुल असतील, सगळे एकत्र असतील, काही काळजी करू नका. व्यवस्थित तुम्ही परीक्षा सामोरं जा आणि योग्य मार्क घेऊन तुमची निवड या ठिकाणी निश्चित करा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.